इंटरनॅशनल ड्रग्ज माफिया आणि दाऊदचा जवळचा माणूस असलेला सलीम डोला याला अखेर भारतात आणण्यात यश आलं आहे। सलीम डोला याला तुर्कस्तानच्या इस्तंबूलमधून अटक करण्यात आली। त्याच्या अटकेसाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय यंत्रणा, विशेषतः मुंबई गुन्हे शाखा, अरब अमिरातीसह मध्य पूर्वेतील देशांसह पाठपुरावा करत होती। त्याला अटक केल्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं आहे। मंगळवारी दिल्ली विमानतळावरती त्याला घेऊन पथक पोहोचण्याची शक्यता आहे। भारतात आणल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं जाऊ शकतं। आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांशी समन्वय साधून देशात अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री आणि परदेशातील तस्करी करणारा सलीम 10 वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील अनेक किरकोळ अंमली पदार्थ विक्रेत्यांपैकी एक होता। झटपट पैसे कमवण्यासाठी त्यानं काही व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केली। 2016 मध्ये दुबईत पसार झाल्यानंतर तिथून भारतात ड्रग्जची पाळंमुळं रुजवली। अशात गुन्हे शाखेनं फेब्रुवारी 2024 मध्ये सांगलीमधील कवठे महाकाल येथील एमडी उत्पादनाचा अवैध कारखाना उद्ध्वस्त करीत संबंधित आरोपींची धरपकड केली होती। या गुन्ह्यामध्ये एकूण 252 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जातं। या गुन्ह्यांच्या तपासामध्ये सलीम डोला टोळीचं नाव पुढे आलं होतं। या टोळीनं मध्य पूर्वेतील देशांमध्ये बसून या कारखान्यासाठी अर्थसहाय्य, मनुष्यबळाचा पुरवठा केला। तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी भारतात संघटित साखळी उभी केल्याचाही त्याच्यावरती आरोप आहे। या व्यतिरिक्त अंमली पदार्थ तस्करीशी संबंधित गुन्हेही सलीम विरोधात नोंद आहेत। गुन्हे शाखेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षी सलीमचा मुलगा ताहिर आणि विश्वासू साथीदार असलेला सामीर सोहेल शेख यांना दुबईत अटक करण्यात आली होती। तेथील सरकारने दोघांना भारतामध्ये प्रत्यार्पित केलं। या दोघांचीही सलीमप्रमाणे सांगली प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे। या दोघांच्या अटकेमुळे सलीम बिथरला आणि त्याने दुबई सोडून अनेक देशांमध्ये आसरा शोधला होता। सलीमच्या अटकेमुळे मध्य पूर्वेतील देश आणि भारतातील अंमली पदार्थ तस्कर विक्रेत्यांच्या संघटित साखळीची महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणेच्या हाती पडू शकते।